जय महाराष्ट्र। काल मुंबईचा रात्री निकाल लागला। बेस्टच्या पतपेढीचा हा निकाल मराठी माणसाच्या आणि शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली, परंतु काही पैशाच्या आणि सत्तेच्या आमिषापोटी काही गद्दारांनी ती अखंड असलेली शिवसेना फोडली। परंतु अनेक वर्षानंतर दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि पहिलीच ही दोघांची युतीची निवडणूक होती। मात्र भाजपाने साम दाम दंडभेद वापरत ही कशी निवडणूक जिंकली याचा पुरावाच सापडलेला आहे। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आणि जर तुम्ही कट्टर शिवसैनिक असाल, मराठी माणूस असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही आजही ठाकरेंसोबत आहोत, आम्ही ठाकरे समर्थक, उद्धव ठाकरे समर्थक, राज ठाकरे समर्थक। तर आपण महत्त्वाच्या या बातमीचं सुरुवात करूया। मध्यरात्री 2 ते 2:30च्या दरम्यान हा बेस्टच्या पतपेढीचा निकाल लागला। दिवसभर पावसामुळे कर्मचारी गैरहजर राहिलेत असं बातम्यांमध्ये येत असताना अगोदर ठाकरे सर्वात पुढे आणि ठाकरे आघाडीवर आहेत अशा बातम्या येत होत्या। परंतु अचानक नंतर प्रसाद लाड यांचा जो पॅनल आहे तो पुढे दाखवला। नंतर भाजपाचा दरेकर यांचा पॅनलसुद्धा पुढे आहे दाखवला आणि ठाकरे हे पिछाडीवर आहेत असे दाखवलं। आणि अचानक शशांकराव यांच्या 14 जागा जिंकल्या असा निकाल आला। त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात या निकालाविषयी संभ्रम असताना त्यानंतर ठाकरेंच्या 0 जागा येणं हे चुकीचं आहे, यावर विश्वासच बसत नाही असं मराठी माणसांनी ठाम सांगितलं। परंतु हे ठाकरे आहेत आणि ठाकरे सर्व विरोधकांचे बाप आहेत। मुंबईत 10 ते 12 हजारवर असणाऱ्या या निवडणुकीतून ठाकरेंचं वर्चस्व कमी होणार नाही हे सिद्ध होतं। ठाकरे हे लढत राहतील। ठाकरेंच्या 5वीला संघर्ष पुजलेला आहे आणि ठाकरेंच्या सोबत असलेले शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक हे मिळून पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका अगदी एकत्र होऊन संघटितपणे दोन्ही ठाकरे बंधूंच्या सोबत राहून लढतील आणि भाजपाला धडा शिकवतील। गुजरातवरून जो मुंबईसाठी कारभार चालू आहे ते भाजपाचे अनेक नेते, देवेंद्र फडणवीस किंवा अखंड शिवसेनेतून फुटलेले एकनाथ शिंदे यांचा गट यांना फक्त मुंबई लचके तोडायला पाहिजे। परंतु मुंबईवर प्रेम करावं ते ठाकरेंनीच आणि ठाकरेच मुंबईला तारू शकतात। जोपर्यंत ठाकरे मुंबईत आहेत तोपर्यंत मुंबई कोणीही वेगळी करू शकत नाही हे भाजपाला आणि इतर पक्षांना माहीत आहे। त्यामुळेच अगोदर ठाकरेंना साईडलाईन करून मुंबई आपल्या ताब्यात घ्यायची हा भाजपाचा प्रयत्न आता यशस्वी होताना दिसत होता। मात्र येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणूक आहेत त्यामध्ये मात्र मराठी माणूस हा ठाकरेंसोबत राहील यात काही शंका नाही। कारण ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी जे कार्य केलं आहे ते अमोल आहे। त्यामुळे आता येणाऱ्या ह्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही कोणासोबत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत, मुंबई असेल, नाशिक असेल, नवी मुंबई, ठाणे किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये तुम्ही कोणासोबत असणार, ठाकरेंसोबत की भाजपा शिंदे गटासोबत? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।